नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नमस्कार, मी राधिका जाधव आणि तुम्ही पाहत आहात राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज, जिथे भावना ऐकल्या जातात आणि रस्त्यावरचा धुरळा बाजूला केला जातो. पंढरपूरच्या पवित्र भूमीत दर्शनाआधीच काळाने गाठलं. गुरुवारी पहाटे दर्शनासाठी आलेला 27 वर्षीय शुभम ज्ञानेश्वर पावले या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. शुभम हा अलतगे बेळगाव येथून विठ्ठल दर्शनासाठी आला होता, पण त्याला काय ठाऊक, विठुरायाच्या भेटीआधीच यमराज त्याची वाट पाहत बसले होते. 4 तासांनी सापडलेला मृतदेह आणि भावनाचा आक्रोश. चंद्रभागा नदी पात्राजवळ अग्निशामक कर्मचारी होते, पण त्यांनी दुर्लक्ष केलं, असा थेट आरोप शुभमच्या भावाने केला आहे. सहकाऱ्यांसोबत आलेला शुभम एकटाच नदीपात्राजवळ गेला. पाण्याचा अंदाज चुकला आणि तो चंद्रभागेत बुडाला. 4 तासांच्या शोधानंतर मृतदेह मिळाला, पण जबाबदार कोण? शुभमचा मृतदेह महादेव कोळी समाजातील तरुणांनी शोधून काढला. विठ्ठल अधटराव, उत्तर परचंडे, ओंकार संगीतराव, सचिन कोळी हे तरुण नसते तर प्रशासन अजून शोधच घेत बसले असतं. आपत्ती व्यवस्थापन कुठं झोपलं? रेस्क्यू टीम मध्ये स्थानिक पोहणाऱ्यांची नेमणूक करा, असा थेट सवाल आमदार आवताडेंनी जिल्हाधिकाऱ्यांना केला. विठुरायाच्या नावाने आलेला भाविक मृत्यूच्या कुशीत गेला. कोणतीही सावधगिरी, खबरदारी किंवा तत्पर यंत्रणा नसल्याने एका निष्पाप भाविकाचं आयुष्य नदीपात्रात विरून गेलं. काही मिनिटांची मदत आणि एक जीव वाचू शकला असता, पण इथे मृतदेह सापडला. जबाबदारी मात्र कुणीही घेतलेली नाही. राष्ट्रशक्तीचा सवाल आहे की दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या सुरक्षेचं कोण जबाबदार? पंढरपूर सारख्या लाखो भाविकांच्या नगरीत आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू यंत्रणा तेव्हाच का जागी होते जेव्हा अनर्थ घडतो? शुभम पावले यांच्या मृत्यूने केवळ एक घर नव्हे तर एक समाज हादरला आहे. मी राधिका जाधव, राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज, जिथे तुमचा आवाज दडपला जात नाही. राष्ट्रशक्ती, कारण इथे सत्य मरणार नाही जोवर आपण बोलत राहतो.